जय शिवराय. आज मी आलेलो आहे पाटणादेवी मंदिरात. चाळीसगावपासनं 15 किलोमीटर अंतरावर असलेलं सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं एक हेमाडपंथी स्टाईलचं मंदिर आहे. चंडिका माताचं मंदिर आहे. एकदम असं खतरनाक असं मंदिर आहे ते, आणि दगडी बांधकाम आहे पूर्ण. आणि म्हणजे असं त्याला खूप वर्ष झालीत मंदिर आहे ते. असं एकदम साईडनं असं डोंगर आहे आणि त्या कुशीत वसलेलं हे आहे. आणि साईडनं असं अभयारण्य आहे, त्याचा जंगल आहे. तर त्या जंगलात मंदिर वसलंय. एकदम असं खतरनाक आहे. तुम्हाला दाखवते, चला. पाटणादेवी मंदिर चंडिका देवी म्हणून ओळखले जाते आणि याची स्थापना यादवांच्या मांडलिक राजाने केली. त्याने 1128 मध्ये हे मंदिर बांधले. हे मंदिर गवताळा आउटरम घाट अभयारण्यात आहे. या मंदिराच्या मागील डोंगरावर भगवती सतीचा पंजा पडल्यामुळे वरदहस्त शक्तीपीठ निर्माण झाले असे मानले जाते. गोविंद स्वामींनी येथे भगवतीची उपासना केली आणि चंडिका देवीची मूर्ती स्थापन केली. या परिसरामध्ये चंडिका देवी मंदिर आणि हेमाडपंथी महादेव मंदिर देखील आहे. प्रसिद्ध गणितज्ञ भास्कराचार्यांनी लीलावती ग्रंथ येथेच लिहिला असा एक शिलालेख मिळाला आहे आणि त्यांच्या स्मरणार्थ मंदिराजवळ भास्कराचार्य निसर्ग केंद्र आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय शिवराय, जय शंभूराजे.